फक्त अर्ध्या तासामध्ये वरून क्रिस्पी आतून सॉफ्ट जास्त प्रमाणात लेयर्स पडलेली दाल बाटी आज आपण येथे बनवणार आहोत. नमस्कार, मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये. आज आपल्या किचनमध्ये अर्ध्या तासात म्हणजे 30 मिनिटात एकदम क्रिस्पी लेयर्स पडलेली दाल बाटी कशी बनवायची ही रेसिपी पाहणार आहोत. तर इथे जास्त प्रमाणात लेयर्स पडण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे. त्यामुळे तुमच्या दाल बाटीला छान लेयर्स पडतील आणि खायला सुद्धा खूप सुंदर लागेल. वरून क्रिस्पी आतून सॉफ्ट, चव म्हणसाल तर अप्रतिम. चला तर मग अशा रेसिपीला आपण सुरू करूया. त्यासाठी आपल्याला कुकरचा डब्बा घ्यायचा आहे. त्यामध्ये पाऊण वाटी तूर डाळ आणि इथे 4 चमचे मसूर डाळ घालायची आहे. बरोबरच 2 चमचे मूग डाळ. मूग डाळमुळे काय होतं ना, सगळ्या डाळी मिळून येतात. त्यासाठी घालायची आहे. एखादी डाळ आवडत नसेल, नाही घातली तरी चालेल. स्वच्छ धुवून घ्यायच्या. आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. आता जेवढी डाळ आहे त्याच्यानुसार पाण्याचे प्रमाण ठेवा. मी तुम्हाला इथे दाखवले आहे एवढे पाणी वरती आले आहे, एवढे ठेवा. आता इथे ना याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. हळदीमुळे काय होतं, डाळीला जो कलर असतो ना तो जास्त छान येतो. त्यामुळे आपण डाळ बनवताना डाळीला, जी डाळीची भाजी आहे, वरण आहे, त्याला सुद्धा टेक्स्चर आणि कलर खूप सुंदर येतो. आता इथे कुकरमध्ये पाणी घ्यायचे आणि त्याच्यामध्ये हा डब्बा ठेवायचा. आता जर तुम्ही डायरेक्टली कुकरला शिजवणार असाल तरीही चालेल. तर काय करा, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घाला. त्यामुळे डाळ सुद्धा पटकन शिजली जाते, शिवाय ती ओतू सुद्धा जात नाही. मी तर डब्यामध्ये घातलेली आहे. आता याचे झाकण लावायचे आणि मीडियम गॅसवर 4 शिट्ट्या घ्यायच्या, म्हणजे डाळ छान अशी मऊसूत शिजते. तोपर्यंत आपण बाटीची तयारी करूया. एक पसरट ताट घ्यायचे. ताटामध्ये आपल्याला 1 वाटीचे प्रमाण फिक्स ठेवा. त्याच वाटीने सगळे साहित्य घ्या. 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. लक्षात राहू द्या, 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. रवा ही बारीकच असायला हवा, मोठा घेऊ नका. रव्यामुळे काय होतं ना, आपली बाटी जी असते ना त्याला छान वरून क्रिस्पीपणा येतो आणि आतून सॉफ्ट बनते. आता काय करायचं, याच्यामध्ये चवीपुरते मीठ. आता छोटा चमचा आहे त्याने मी 2 चमचे इथे मिठाचा वापर केला आहे. तुम्ही चवीनुसार घेऊ शकता. एक मोठा चमचा म्हणजेच पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा इथे आपल्याला ओवा घ्यायचा आहे. हातावर छान क्रश करायचा आणि टाकायचा. आता छोट्या चमच्याने, जो मसाला डब्यात चमचा असतो ना, ते छोट्या चमच्याने अर्धा चमचा एवढा सोडा घातला आहे आणि छान मिक्स केलेलं आहे. 2 चमचे तूप कडकडीत गरम करायचं आणि त्याचं मोहन घालायचं. यामुळे ना बाटीला फ्लेवर खूप छान येतो. आता इथे तुम्ही तुपाऐवजी तेल घातले तरी चालेल, पण ना दाल बाटी म्हणलं की तुपाचा लहर तर झालाच पाहिजे. आता काय करायचं, इथे कोमट पाणी 1 ग्लास घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 चमचा हळद घालायची. आता ही प्रोसेस का करायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. पिठामध्ये आपण सोडा घातलेला आहे, त्याच्यामुळे जर तुम्ही डायरेक्ट हळद घालसाल तर त्याचा कलर बदलेल आणि कलर लाल होईल. त्यामुळे ते स्पॉटेज दिसायला नकोत, म्हणून आपण कोमट पाण्यामध्ये हळद घालून तिंबून घेऊया. यामुळे काय होतं, पीठ जे आहे ना तो कलर बदलत नाही, त्याला स्पॉटेज लाल कलरचे येत नाहीत. त्यासाठी आपल्याला असं करायचं आहे. हळद नाही घातली तरी सुद्धा चालते, पण बाटीला ना कलर खूप सुंदर येतो. त्यासाठी मी इथे हळदीचा वापर केलेला आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे. सैल जास्त मळू नका, घट्ट असं मळून घ्या, कारण दाल बाटीसाठी घट्टच पीठ मळले जाते, जसं की मी तुम्हाला इथे दाखवते. थोडेसे तेल वरून टाका. छान व्यवस्थित त्या गोळ्याला ग्रेस करून घ्या. यामुळे काय होईल, छान असं ते मुरलं जाईल. म्हणजे रवा जो आहे ना तो छान आत मुरला जाईल. आणि छान झाकण ठेवून अगदी 10 ते 15 मिनिटासाठी असं सोडून द्या. तोपर्यंत आपली इकडे डाळ सुद्धा छान शिजलेली आहे. कुकर ओपन करून बघूया डाळ छान शिजलेली आहे की नाही. कुकर उघडल्यानंतर तर समजले की डाळ तर खूप छान शिजलेली आहे. आता काय करूया, आपण एखाद्या चिमट्याने याला पकडून डाळीचा जो भांडा आहे ना, म्हणजे डब्बा, तो साईडला काढून घेऊया. मी इथे तुम्हाला दाखवते की किती छान अशी आपली डाळ शिजून तयार झालेली आहे. आता डाळ आपल्याला कितपत शिजलेली पाहिजे, ज्यामुळे आपण जेव्हा ना दाल बाटीचं जे वरण बनवतो ना ते खायला खूप छान लागेल. तर अगदी बोटावर घेतल्यानंतर अशी मॅश झाली पाहिजे, इथपर्यंत आपल्याला डाळ छान शिजलेली पाहिजे. म्हणजे कसं, वरण एकजीव होतं, असं पाणी एकीकडे डाळ एकीकडे होत नाही. त्यामुळे ते खायला खूप सुंदर लागतं. गॅसवरती एखादं पातेलं ठेवायचं. व्यवस्थित गरम झालं की तेल टाकायचं. तेल सुद्धा कडकडीत गरम होऊ द्या, म्हणजे मोहरी छान तडतडती. अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडली की अर्धा चमचा याच्यामध्ये जिरं घालायचं. जिरं सुद्धा छान फुललं की इथे 10-12 कढीपत्त्याचे पाने घालायचे. कढीपत्त्यामुळे ना फ्लेवर आपल्या डाळीला छान येतो. बरोबर इथे अद्रक लसूण पेस्ट घालायची. छान दरदरा कुटलेली पाहिजे. त्यामुळे ना काय होतं, त्याचा क्रंच असतो ना तो खायला खूप छान लागतो. एकदा व्यवस्थित हलकंसं ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं. बारीक कट केलेला म्हणजे चॉप केलेला एकदम कांदा आपल्याला याच्यात घालायचा आहे. अगदी बारकाच असायला हवा, जास्त मोठा नको. कांदा सुद्धा हलकासा कलर बदलेपर्यंत आपल्याला परतायचा आहे. जास्त डार्क सुद्धा होऊ द्यायचा नाही. हलकासा कांद्याचा कलर परतला, म्हणजे कलर जो आहे ना तो अगदी असा दाखवते, असा ब्राऊन दिसायला लागला की कांदा परतला समजायचं. लगेच लाल बुंद असं बारीक कट केलेलं 1 टोमॅटो याच्यामध्ये घालून घ्यायचं. टोमॅटो सुद्धा छान परतून घ्यायचं. टोमॅटो ना हलकंसं मॅश व्हायला लागेल इथपर्यंत आपल्याला परतायचं आहे.
आता टोमॅटो सुद्धा आपलं छान असं परतून झालेलं आहे. आता काय करायचं, याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद घालायची, 2 चमचे धने पावडर घालायची. धने पावडरने काय होतं ना, आपल्याला जे डाळ आहे ना ती खायला खूप छान लागते. कलरसाठी काश्मीरी मिरची पावडर आहे ना ती इथे 2 चमचे घालायची आणि सोलापुरी काळा मसाला अर्धा चमचा, हलकासा तिखटपणा येण्यासाठी. आता इथे तुम्ही हिरवी मिरची कट करून घातली तरी चालेल, पण ना कसं आहे ना, सोलापुरी काळा मसाला घातला ना त्याच्यामध्ये अधिक प्रमाणात मसाला वापरलेले आहेत, त्यामुळे ते खायला खूप छान लागतं. आता डाळ आहे ना, डाळ याच्यामध्ये घालून घ्यायची, छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. आता आपल्याला इथे डाळ कितपत पातळ पाहिजे ना तेवढी करायची. आता दाल बाटी म्हटल्यानंतर जास्त घट्टही नको आणि जास्त पाण्यासारखी पातळही नको, मीडियम असायला हवी. अगदी मी तुम्हाला इथे दाखवते ना अगदी तशी. आता छान याच्यामध्ये पाणी ओतून झालेलं आहे. आपल्याला याच्यामध्ये चवीपुरते मीठ घालायचे, साधारण 3 चमचे एवढे आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे, ज्यामुळे ना याला ना मिठाचे प्रमाण परफेक्ट होईल. आता तुम्ही तुमच्या डाळीनुसार मिठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता याला एक उकळी येईपर्यंत आपण थांबूया. छान अशी या डाळीला उकळी आली ना, आपण याच्यामध्ये ना पुढची प्रोसेस करूया. म्हणजेच काय, तर मी तुम्हाला तेही दाखवते. ही दाल बाटी खायला खूप छान लागते. तुम्ही आठवड्यातून एकदा दोनदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. छान व्यवस्थित उकळी आली की पुढची प्रोसेस एकदम सिंपल असते. म्हणजेच काय, तर ह्याला अगदी 2 ते 3 मिनिटं छान उकळून घ्यायचं. उकळल्यामुळे काय होतं, आपली डाळ जी आहे ना आणि आपण एक्स्ट्रा जे पाणी घातलेले आहे ते दोन्ही व्यवस्थित मिक्स होतात आणि ज्यामुळे फ्लेवर खूप छान येतं. छान ह्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आपण याच्यामध्ये घालून घ्यायची. कोथिंबीर टाकली ना, वरण दिसायला खूप छान दिसतं. अगदी 1 मिनिट छान असं उकळून येऊ द्या. उकळी आल्यानंतर आपल्याला याला तडका द्यायचा आहे. तर तडका देण्यासाठी तेलाऐवजी तुपाचा वापर करा. त्यामुळे दाल बाटी खायला खूप सुंदर लागते. 2 चमचे तूप कडकडीत गरम झालं की त्यात 1 चमचा काश्मीरी मिर्च पावडर घालून त्याचा तडका वरून लावा. त्यामुळे ना वरणाला कलर खूप छान येतो. आता इथे पीठ सुद्धा छान भिजलेलं आहे. तर अगदी हलक्या हाताने आपण याला व्यवस्थित मळून घेऊ. यामुळे ना पीठ आणि रवा जे आहे ना भिजलेला तो व्यवस्थित एकजीव होईल. त्यासाठी अगदी 2 मिनिटं छान असं मळून घ्यायचं. पुळफूट घ्यायचं, त्याच्यावरती छान असं त्याचा लंबगोल आकार करायचा. यामुळे आपल्याला जेव्हा आपण एक-एक पोळी बनवण्यासाठी गोळा बनवतो ना, अगदी तसंच ह्याला कट करून घ्यायचं आहे. असे कट मारून घ्यायचे. अगदी एखाद्या चपातीला आपण कसा गोळा घेतो ना, अगदी तसेच असे गोळे व्हावेत इथपर्यंतच कट करायचं आहे. छान एखादा गोळा घ्यायचा, हातावरती मळायचा आणि ह्याची लांब अशी चपाती बनवून घ्यायची. आणि चपाती आपल्याला याची पूर्णतः अशी जास्त जाड किंवा पातळ नाही ठेवायची, अगदी मीडियम अशी लाटून घ्यायची आहे. आणि याला इथं आपल्याला पिठाचा वगैरे वापर करायची गरज पडत नाही, कारण आपण पिठात मोहन घातलं होतं ना, त्यामुळे हे पीठ खाली चिटकत नाहीये आणि छान अशी याची पोळी लाटून होते. पोळी लाटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, की या पोळीवरती पूर्णतः सगळीकडे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. म्हणजेच तेलाचा हात लावून घ्यायचा आहे व्यवस्थित पसरून. नंतर ना त्याची एक अगदी आपण घडी घालून घ्यायची आहे. मी जशी तुम्हाला इथे दाखवते तशी, आणि सेम प्रोसेस की वरूनही तेल लावायचं आणि छान आतूनही असं तेल लावायचं. नंतर आपण पुरणाचा उंडा कसा बनवतो ना, अगदी तसाच असा बनवून घ्यायचा आहे. हवामध्ये पॅक व्हावी असा त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने असं प्रेस करत त्याला व्यवस्थित मुडून घ्यायचं आहे आणि छान असा गोलाकार द्यायचा आहे. आता इथे आपला एक उंडा बनवून तयार झालेला आहे. आता याला आपण डिशमध्ये ठेवून देऊया. आणि बरोबरच आपल्याला इथं दुसरा उंडा बनवायचा आहे. तो सुद्धा अगदी त्याच प्रोसेसनी, की सुरुवातीला एक उंडा घ्यायचा, गोल आकारामध्ये त्याची चपाती लाटून घ्यायची. छान गोल आकारात आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त जाड न ठेवता अगदी मीडियम अशी चपाती लाटून घ्यायची. चपाती तयार झाल्यानंतर ना पूर्ण त्याच्यावरती हाताने तेल लावून घ्यायचं, म्हणजे तेलाने छान असं ग्रेस करून घ्यायचं. नंतर ना एका साईडने अशी टाकून घ्यायची, वरून आणखी तेल लावायचं. नंतर दुसरी साईड सुद्धा अशी पलटायची आणि याला तेल लावल्यानंतर ना अगदी पुरणाचा उंडा कसा बनवतो ना, अगदी तसाच बनवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये फक्त मध्ये हवा पॅक व्हावी असं तिथं मध्ये अंतर ठेवायचं. म्हणजे असं फक्त पोकळ ठेवायची आणि छान असा म्यूट करून घ्यायचा आणि त्याला गोल आकार द्यायचा. छान असा उंडा बनवून तयार झालेला आहे. आता सगळे उंडे आपण असेच बनवून घेऊया. आता सगळे उंडे इथे छान असे बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी गोल गरगरीत झालेले आहेत. पाणी सुद्धा इथे छान उकळलेलं आहे, गरम झालेलं आहे. त्याच्यावरती एखादी जाळी ठेवायची. जाळीला सुद्धा ना तेलाने छान असं ग्रेस करून घ्या, म्हणजे चिटकणार नाही. त्याच्यावरती एक हा आपला उंडा, म्हणजेच बाटीचा जो उंडा बनवलाय ना, तो याच्यामध्ये वाफायला ठेवून द्यायचा. अगदी आपल्याला 12 मिनिटंच ह्याला वाफवायचं आहे. जास्त वाफवायची गरज पडत नाही. फुल गॅसवरती अगदी 12 मिनिटं छान असं वाफवून घ्या. 12 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मी इथे चाकू घातलेला आहे. एकदम क्लीन येत आहे, म्हणजे छान असं बाटी इथे व्यवस्थित वाफवून झालेली आहे. थंड झाल्यानंतर ना आपण याला कट करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला इथे दाखवते. छान अशी जाळी सुद्धा पडलेली आहे, म्हणजे खूप साऱ्या लेयर सुद्धा येत आहेत. तर आता एका उंड्याचे आपण इथे ना 4 भाग करू शकता आणि जर तुम्हाला आणखी छोटे हवे असतील तर तुम्ही इथे आणखी 6 भाग केले तरी चालते.
असे करून आपण ना सगळ्या दालबाटी छान असं म्हणजेच बाटी कट करून घेऊया. तुम्ही पाहू शकता जेवढे जास्त लेयर्स पडतील तेवढे आपली म्हणजे ही बाटी ना बनवून परफेक्ट होती. सोडा घातला ना, सोड्यामुळे काय होतं ना, ती आतून पोकळी निर्माण होती, त्यामुळे त्याला लेयर्स जास्त पडतात. पण सोडा घालताना फक्त एक लक्षात राहून द्यायचं, की हळद आणि सोडा एकत्र नाही घालायचा. कोमट पाण्यामध्ये हळद मिक्स करून त्याने पीठ भिजवायचं. त्यामुळे काय होतं, की त्या आपल्या दालबाटीच्या पिठाचा कलर चेंज होत नाही. बाटी कट करून झाली, की तेल गरम करायला ठेवायचं. तेल मीडियम गरम झाल्यानंतर आपल्याला त्यात बाटी सोडायची आहे. जर तेल थंड असताना सोडताना तर बाटीच्या लेयर्स आहेत ना, ती पूर्ण पसरतील. त्यामुळे तेल व्यवस्थित गरम राहू द्या. शक्यतो थोडे कडकडीत गरम असले तरीही चालेल. अगदी 2 मिनिटं छान असं आपण तेलात फ्राय करूया. आता तुम्ही म्हणसाल, की इथे तेल जास्त पीत असतील सोडा म्हणल्यानंतर, पण नाही, त्या वाफवून घेतलेल्या आहेत त्यामुळे तेल जास्त पीत नाहीत. जर असं वाटत असेल तर माझ्या चॅनलवरती आणखी एक व्हिडिओ अपलोड आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त अगदी फ्राय करून दाखवलेले आहेत बाटी. त्यासुद्धा खायला खूप सुंदर लागतात. वरून क्रिस्पी होतात, आतून सॉफ्ट आणि खूप सारे लेयर्स आणि जाळी देखील पडलेली आहे. पण आज मी या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे. आता छान अशी बाटी हलवून व्यवस्थित दोन्ही साईडने छान अशी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची. अगदी अशी मी जशी तुम्हाला दाखवली. तुम्ही पाहू शकता किती छान याला लेयर्स सुटलेले आहेत. अगदी अशाच आपल्याला सगळ्या बाट्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत. आता इथे छान प्रकारे आपल्या बाट्या व तुम्ही पाहू शकता की तेल अजिबात नाहीये. वरून क्रिस्पी झालेले आहेत, आतून सॉफ्ट झालेले आहेत. आता ही दालबाटी खायची कशी? एक डिश घ्यायची, त्याच्यामध्ये छान अशी दालबाटी फोडून घ्यायची. तुम्ही पाहू शकता वरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट आहे. छान अशा फोडून घ्यायच्या. आपली डाळ सुद्धा छान इथे बनवून तयार झालेली आहे. त्याच्यावरून घालून घ्यायची. डाळ छान घातल्यानंतर एक तुपाची धार सोडायची. व्यवस्थित चुरून घ्यायचा आणि बेत मारायचा. आता ही दालबाटी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की